हॅलो, मी वैष्णवी. तर आज आहे फ्रायडे आणि आजचा ब्लॉग शेअर करते तुमच्यासोबत. तर इकडे कपडे वगैरे वाळत टाकत होती, मशीनमधनं सगळे काढून घेतले आणि बाहेर वाळत टाकले. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि मी तुम्हाला आज नाईटीत दिसत असेल. हो, तर मी फक्त आंघोळ करून कधी कधी नाईटी घालते आणि बाहेर आल्यावरती मग ड्रेस घालते, कारण की ते ओलं होऊन जातात कपडे. सो मला नाही आवडत. तर इथे नाईटी घालून आली आणि देवपूजा वगैरे करून घेतली मी. त्याच्यानंतर मग आज जायचं होतं हॉस्पिटलला मला. तर इथे माझं आवरून झालेलं होतं आणि वाजले होते सकाळचे 10:30. 11 वाजता डॉक्टर येणार होते, तर आम्ही आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. तर आम्हाला नव्हतं माहिती आम्हाला एवढा लेट होणार आहे, कारण की हे सुद्धा नाईट करून आले होते आणि त्यांना झोपायचं होतं. पण ते बोलले की आपण पहिले हॉस्पिटलला जाऊन येऊ, मग मी येऊन झोपेल. तर आम्हाला असं होतं की आम्ही 12पर्यंत येऊन जाऊ. पण तुम्हाला सांगू, आम्हाला येते आता 2:30 वाजले होते. तर मग येताना इकडे कोल्ड कॉफी पिली, खूप छान लागते. मग घरी आलो आणि घरी येऊन डायरेक्ट आम्ही सगळे झोपी गेलो, कारण की खूप थकलो होतो. तर हे पण पूर्ण रात्र नाईट करून आलो होते, सो हे पण झोपले. त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट 6ला उठले. घरातले बाहेरचे सगळे कपडे घेतले, खूप ओले होते कपडे, वाळतच नाही आजकाल. तर घरात वाळत टाकले. त्याच्यानंतर इकडे दिवाबत्ती केलं आणि मम्मीसोबत गेली होती बाहेर. तर मम्मीचं सामान वगैरे घेतलं आणि दही येताना घेऊन आली, कारण की आज होती एकादशी आणि मला भात नव्हता खायचा. तर मी फक्त आज बालाला मी शेवची भाजी बनवली होती. रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. बाय.